नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 7 फेब्रुवारी 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये सक्त वसुली संचालनालय, ज्याला की आपण ईडी असे म्हणतो, भारतीय निवडणूक आयोग, इथेनॉल, सोशियल स्टॉक एक्सचेंज, केतनजी ब्राउन जॅक्सन यांच्या संदर्भात ज्या काही चालू घडामोडीवर आधारित न्यूज आहेत त्या न्यूजनं या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी आजची आपली पहिली न्यूज आहे ती सक्त वसुली संचालनालय संदर्भात आहे। सरळ जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। दिल्ली पश्चिम बंगालमध्ये ईडीचे छापा सत्र अशा प्रकारची न्यूज तुम्हाला मित्रांनो लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। या ठिकाणी ईडी आणि सरकार विरोधक अशा प्रकारच्या न्यूज तुम्हाला वारंवार न्यूज पेपरमध्ये दिसतील। मग या ठिकाणी ईडी ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण ती वारंवार न्यूजमध्ये असते। मग यावर आधारित जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न असा आहे, सक्त वसुली संचालनालय, ज्याला की आपण ईडी म्हणतो, बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेले आहे। ज्या ठिकाणी दोन विधान आहेत त्यामधलं विधान क्रमांक 1, ईडी हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते अशा प्रकारचं आपलं पहिलं विधान आहे। विधान क्रमांक 2, दोन कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी, ज्यामध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायदा आणि मनी लॉन्ड्रिंग कायदा या दोन कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही ईडीवर आहे अशा प्रकारचं मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक आपलं 2 आहे। त्या ठिकाणी जे पर्याय आहे त्यामध्ये पर्याय A फक्त विधान 1 बरोबर, पर्याय B फक्त विधान 2 बरोबर, पर्याय C दोन्ही विधाने बरोबर, पर्याय D यापैकी एकही विधान बरोबर नाही, म्हणजे दोन्ही विधान चूक आहेत अशा प्रकारचे आपले 4 पर्याय आहेत। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे जो काही महसूल विभाग आहे त्या महसूल विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी ईडी येताना आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी जी गृह मंत्रालय आहे त्याच्या अंतर्गत सक्त वसुली संचालनालय, ज्याला की आपण ईडी म्हणतो, ज्याला की इंग्लिशमध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असे म्हणतात, ते येत नाही। म्हणजे विधान 1 या ठिकाणी चुकीचे आहे। आणि जे दोन कायदे या ठिकाणी झाले आहेत, परकीय चलन व्यवस्थापन कायदा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधन कायदा, या दोन्ही कायद्याची अंमलबजावणी करण्याचं कार्य या ठिकाणी ईडीकडून केलं जातं। याचाच अर्थ विधान 2 या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी आपला योग्य पर्याय राहील पर्याय B फक्त 2 बरोबर। चलूया आपल्या प्रश्न क्रमांक 2 कडे, जो की या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगा संदर्भात आहे। सरळ जो काही आपली न्यूज आहे ती न्यूज पाहूया। पक्ष नाव चिन्ह अजित पवारांना अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की जी काही राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीमध्ये फूट झाली होती। त्या राष्ट्रवादीचे 2 गट पडले होते, एक होता अजित पवार गट आणि दुसरा होता शरद पवार गट। मग या ठिकाणी जी मूळ राष्ट्रवादी आहे त्या मूळ राष्ट्रवादीचे असणारे घड्याळ हे चिन्ह आणि राष्ट्रवादी हे नाव कोणत्या गटाला द्यावे या संदर्भात जो काही निर्णय होता तो भारतीय निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार होता। आणि त्या संदर्भात जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे। ज्याप्रमाणे राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह या ठिकाणी अजित पवार गटाला देण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। सरळ या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया। भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणती अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी कार्य क्रमांक 1 राजकीय पक्षांना चिन्ह देणे, कार्य क्रमांक 2 राष्ट्र, राज्य आणि प्रादेशिक पक्षांना या ठिकाणी मान्यता देणे, कार्य क्रमांक 3 आयोग मतदान याद्या तयार करते, म्हणजे काय मतदार आहेत त्यांच्या याद्या या ठिकाणी आयोगाकडून तयार केल्या जातात, म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाकडून केल्या जातात, आणि 4 पंचायत राज निवडणुका घेणे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांना घड्याळ चिन्ह असेल, धनुष्यबाण चिन्ह असेल, कमळ चिन्ह असेल किंवा पंजे चिन्ह असेल, ही जी चिन्ह आहेत
ती भारतीय निवडणूक आयोगाकडून दिली जातात। याचाच अर्थ नंबर 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर काही पक्ष हे राष्ट्रीय पक्ष असतात, काही हे राज्य पक्ष असतात आणि काही हे प्रादेशिक पक्ष असतात। राष्ट्रीय पक्ष ते असतात जे की सर्व देशामध्ये त्यांचे उमेदवार असतात। फॉर एक्झाम्पल काँग्रेस असेल, बीजेपी असेल, हे जे पक्ष आहेत यांना आपण प्रामुख्याने राष्ट्रीय पक्ष असे म्हणतो। काही राज्य पक्ष असतात ज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा जे असे ठराविक एका पर्टिक्युलर राज्यापुरते मर्यादित आहेत त्यांना आपण राज्य पक्ष असे म्हणतो। आणि प्रादेशिक पक्ष म्हणजे पर्टिक्युलर एका प्रदेशामध्ये ते पक्ष कार्यरत असतात। मग त्या ठिकाणी 1 2 3 4 5 राज्यांचा एक प्रदेश होऊ शकतो आणि त्या प्रदेशामध्ये तो पक्ष प्रामुख्याने कार्यरत असतो। मग अशा प्रकारे तो जो पर्टिक्युलर एक्स नावाचा पक्ष आहे तो राष्ट्रीय पक्ष आहे का, राज्य पक्ष आहे किंवा प्रादेशिक पक्ष आहे हे ठरवण्याचे कार्य या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाकडून केलं जातं। आणि त्याचबरोबर देशामध्ये जे काही मतदान करणारे लोक आहेत किंवा मतदार आहेत ज्यांनी वय वर्ष 18 पूर्ण केले आहेत अशा लोकांच्या या ठिकाणी याद्या तयार करण्याचं कार्य आणि त्या ज्या याद्या आहेत त्या अपडेट किंवा अद्ययावत करण्याचं कार्यही या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाकडून केलं जातं। आणि शेवटी या ठिकाणी जे 4 आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे। ज्या काही पंचायत राजच्या निवडणुका आहेत त्या पंचायत राजच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेतल्या जातात, त्या भारतीय निवडणूक आयोगाकडून घेतल्या जात नाहीत। अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जे आपला पर्याय ए आहे तो या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजेच केवळ 1 2 आणि 3 या ठिकाणी आपलं बरोबर आहे। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की या ठिकाणी इथेनॉल संदर्भात आहे। सरळ या संदर्भात जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। मळीपासून इथेनॉल निर्मितीसाठी पवारांचे शहाणा पत्र, अशा प्रकारे न्यूज मित्रांनो तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये जे काही देश आणि राज्य आहे राज्यामध्ये कमी पावसामुळे जे काही ऊसाचं उत्पादन आहे ते उत्पादन घटलं आहे। परिणामी येणाऱ्या काळामध्ये जी काही साखर आहे त्या साखरेचं उत्पादन ही कमी होणार आहे। मग यामुळे या ठिकाणी सरकारने काय केलं आहे, जी काही साखरेपासून इथेनॉलची निर्मिती केली जात होती त्या इथेनॉलच्या निर्मितीवर या ठिकाणी बंदी घातली आहे। परिणामी जी काही साखर निर्मिती आहे ती जास्त व्हावी आणि साखरेचा पुरवठा बाजारपेठेमध्ये योग्य प्रमाणात जर झाला तर त्या ठिकाणी साखरेची जी काही किंमत आहे ती या ठिकाणी नियंत्रणात राहील, असा या मागे सरकारचा हेतू असलेला दिसतो। परंतु अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी जे काही इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहेत ते प्रकल्प या ठिकाणी उभे केले आहेत आणि या ठिकाणी हे जे प्रकल्प आहेत ते उभे करताना कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर बँकापासून कर्जाने पैसा घेतला आहे। मग हे जे प्रकल्प कार्यरत नाही झाले तर या ठिकाणी बँकापासून व्याजाने घेतला जो काही पैसा आहे तो परत कसा करायचा, हा एक प्रश्न या ठिकाणी समोर साखर कारखान्याचा असलेला आपल्याला दिसतो। मग या संदर्भात या ठिकाणी जे पवारांनी शहांना या ठिकाणी पत्रव्यवहार केला आहे त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी ॲज इट इज न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु जो न्यूजचा नेमका संदर्भ काय आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि त्या आधारावर जो आपला प्रश्न आहे तो प्रश्नही या ठिकाणी आता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। प्रश्न असा आहे, इथेनॉल काय आहे, अशा प्रकारचा सरळ प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे, इथेनॉल हे एक प्राथमिक अल्कोहोल आहे, बी दुय्यम अल्कोहोल आहे, सी तृतीय अल्कोहोल आहे आणि डी चतुर्थ अल्कोहोल आहे। जे काही अल्कोहोलचे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये इथेनॉल काय आहे असं विचारण्यात आलं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इथेनॉल हे एक प्राथमिक अल्कोहोल आहे ज्याचा की वापर या ठिकाणी पेट्रोलमध्ये मिक्स करून इंधन म्हणून आपण करू शकतो आणि त्या संदर्भात सरकार या ठिकाणी कार्य करत आहे। तो आपला पुढचा प्रश्न आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी इथेनॉलवर आधारित जो काही आपला प्रश्न होता तो आपण प्रश्न पाहितला। पाहूया आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न जे की आपण इतर स्रोतापासून घेतलेले आहेत। यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी सोशल स्टॉक एक्सचेंजवर आधारित आहे। तो प्रश्न पाहूया, कोणत्या नियामक संस्थेने भारतात सोशल स्टॉक एक्सचेंज ज्याला की आपण SSE सुरू करणारी फ्रेमवर्क अधिसूचित केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे भारतीय रिझर्व्ह बँक ज्याला की आपण RBI असे म्हणतो, बी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ज्याला की आपण सेबी असे म्हणतो, पर्याय सी आर्थिक सेवा विभाग आणि शेवटचा पर्याय आहे आपल्याकडे आर्थिक सल्लागार परिषद। तर मित्रांनो
भारतामध्ये सोशल स्टॉक एक्सचेंज फ्रेमवर्क अधिसूचित करण्याचं कार्य या ठिकाणी सेबीने म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडून करण्यात आले आहे। या प्रश्नाचं हे आपलं या ठिकाणी बी हे योग्य उत्तर राहील। पाहूया क्वेश्चन 5, केतनजी ब्राउन जॅक्सन कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात काम करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्ती आहे? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, जो की या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तो तुम्हाला या ठिकाणी IMP करून घ्यायचा आहे। या ठिकाणी जे पर्याय आहेत, पर्यायामध्ये पर्याय ए UK, पर्याय बी USA ज्याला की आपण अमेरिका असं म्हणतो, पर्याय सी दक्षिण आफ्रिका, पर्याय डी ऑस्ट्रेलिया। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की केतनजी ब्राउन जॅक्सन या USA म्हणजे अमेरिका या देशातील न्यायालयामध्ये काम करणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्ती आहेत। म्हणजे त्या ठिकाणी जे काही सर्वोच्च न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये आतापर्यंत एकाही ब्लॅक वुमनने त्या ठिकाणी ॲज अ न्यायाधीश म्हणून कार्य केले नव्हते, परंतु या ठिकाणी केतनजी ब्राउन जॅक्सन अशा त्या देशातील पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत। हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 7 फेब्रुवारीचे जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात नवनवीन ज्या काही अपडेट असतील आणि जे काही ऑनलाईन मटेरियल आहे जे की आपल्यासाठी सहाय्यभूत असेल ते मटेरियल त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।